कार्यक्रम सोहळा साजरा करा आणि त्यामध्ये तुम्हाला देणगी मागा. नोकरदार कमीत कमी 5,000 द्यायला काही मागं पुढे पडणार नाही. लाखो रुपये. आणि सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, तुम्ही जसं गावात देवळासाठी ह्याच्यासाठी भरपूर खर्च करता, ते जर तुम्ही शाळेसाठी खर्च केले तर त्यातून निर्माण होणारी पिढी आदर्श तुमच्या ह्यातनं CA झालेले आहेत, PSI झालेले आहेत, अजूनही भरपूर मुलं PSI काय CA होतील. त्यासाठी फक्त शाळेकडं मागेल ते शाळेला. आता तुम्ही बघताय काय काय लोकांच्याकडं तुम्ही पुस्तकं घ्या, ग्रंथालयासाठी लागणारी पुस्तकं घ्या. आत्ताच बघा परवा दिवशी एका आमच्या मल्हारपेठ बघा, इथं नुण्यातच बघा 17,000ची पुस्तकं दिली. ग्रंथमहोत्सव होता साताऱ्यात. त्या शिक्षिकाच आहेत, आत्ता सध्या नोकरीलाच आहेत आणि ती मॉडेल स्कूल असल्यामुळं 17,000ची त्या शाळेला पुस्तकं दिली. भरपूर पैसा आहे लोकांच्याकडं, पण दान करण्याची आपल्याकडे ताकद पाहिजे. तुम्हाला थोडे घ्या. छोटं उदाहरण सांगतो, मल्हारपेठमधलं एक कदमवाड आहे, तुमच्यासारखंच गाव आहे. आमच्या शाळेत आता खीर सुरू झालेली आहे. शासन साखर देत नाही, खिरीला दूध देत नाही, पण ग्रामस्थांनी नंबर लावलेत रोज 1 लिटर दूध शाळेला द्यायचं. 1 लिटर दूध बाबा तुम्ही 15 दिवस द्या, तुम्ही 15 दिवस द्या. अतिशय चांगल्या पद्धतीनं खीर त्या मुलांना दिली जाते.